जय श्रीराम. प्रिय दर्शक हो, आपण पाहतात दिव्य ज्योतिष हे यूट्यूब चॅनल, जिथे प्रत्येक माहिती ही शब्द नसते, तर ती तुमच्या जीवनातील दिशा देणारी एक शक्ती असते. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 फक्त 5 दिवस, पण काही लोकांसाठी हे 5 दिवस आयुष्य बदलणारे ठरू शकतात. जर तुमची रास मेष असेल तर हे पुढचं ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तो अनुभवा, कारण यात कदाचित तुमचीच गोष्ट दडपलेली आहे. चला तर मग मेष राशीवाल्यांचे हे 5 दिवस कसे असणार आहे ते बघू. मेष राशीच्या व्यक्तींनो, या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक वेगळी धावपळ सुरू होणार आहे. तुम्ही कामामध्ये पूर्णपणे झोकून द्याल स्वतःला. प्रत्येक गोष्ट लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची ही घाई तुमच्याच विरोधात जाऊ शकते बरं का. कारण या सर्व गोष्टींचा तुमच्या निर्णय आणि मानसिकतेवर कसा परिणाम होणार आहे ते बघू. 26 एप्रिल पासून तुम्हाला असं वाटू लागेल की प्रत्येक निर्णय लगेच घ्यायला हवा. तुम्ही कोणाचंच ऐकणार नाही, कारण तुम्हाला खात्री असेल मी बरोबर आहे. पण याच ठिकाणी चूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण या सर्व चुकीमुळे करिअरवरती कशा प्रमाणात त्याचा परिणाम होणार आहे ते बघू. कामाच्या ठिकाणी एक छोटासा निर्णय मोठा परिणाम तुमच्या या चुकीमुळे देऊ शकतो. तुम्ही घाईत घेतलेला निर्णय तुमचं नुकसान देखील या 5 दिवसात करण्याचे जास्त चान्सेस आहे. कदाचित एखादी महत्त्वाची संधी तुमच्या हातून देखील या 5 दिवसात निसटण्याचे जास्त चान्सेस शास्त्राने दिलेले आहे. या 5 दिवसात प्रेम आणि नातेसंबंध मेष राशीवाल्यांचे कसे असणार आहे आणि ते बघूया. प्रेम आणि नाते, आणि त्याच वेळी तुमच्या आयुष्यातील एखादी जवळची व्यक्ती तुमच्याकडून फक्त थोडं लक्ष उपेक्षित करत असेल, पण तुम्ही कामात आणि विचारात इतके गुंतलेले असाल की तिचं बोलणं तुम्हाला ऐकूच येणार नाही. आणि मग एक मोठा गैरसमज आणि एक मोठ्या दुराव्यात हा काळ तुमच्या संबंधाने बदलू शकतो. या काळामध्ये तुमचं मन आणि आरोग्य मेष राशीवाल्यांचं कसे असणार आहे, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण वाढेल. रात्री झोप लागणार नाही. डोकं सतत विचार करत राहील, आणि जेव्हा मन शांत नसतं तेव्हा शरीर देखील जास्त प्रमाणात थकून जातं. हे तर सामान्यच आहे. पण शास्त्रांनी ह्या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाची वॉर्निंग आणि सावधानी दिलेली आहे. ती म्हणजे मेष राशीवाल्यांनो, या 5 दिवसात तुम्हाला एकच गोष्ट वाचू शकते, ती म्हणजे संयम. या सर्व 5 दिवसांमध्ये तुमच्या संबंधाने काही चुकीच्या गोष्टी घडायला नको, तर तुम्ही करा हा उपाय. दररोज ओम हम हनुमते नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा, आणि मंगळवारी गूळ आणि मसुराची डाळ गाईला खायला द्या. आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला किमान 1 दिवस तरी द्या. लक्षात ठेवा, काही दिवस आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, ते आपल्याला घडवण्यासाठी येतात. जर तुम्ही या काळात संयम ठेवलात तर हेच दिवस तुमचं नक्की भविष्य उजळवू शकतात. अशाच सखोल आणि मार्गदर्शक माहितीसाठी दिव्य ज्योतिष चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.